हिंगोली जिल्हा आणि वसमत तालुक्यात वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी उभ्या पिकांचं नुकसान झालं असून आंब्याच्या मोहराची गळ झाल्यामुळे बागायतदार शेतकरी संकटात सापडलेत, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडालेत। वादळी वाऱ्यामुळे पिकं शेतातच आडवी झाली, तर काढणीला आलेल्या पिकांच्या ओलाव्यामुळे नुकसान झालंय। या पावसामुळे रब्बी पिकं, द्राक्ष बागा आणि भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे वर्धा, लातूर, परभणी, बीड, नांदेड आणि अहिल्यानगर, अकोले यांसह विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सध्या सुरू असलेल्या यात्रेत मोठा गोंधळ उडालाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेतील स्टॉल्स, तंबू पडले आणि भाविकांची मोठी धांदल उडाली आहे। अकस्मात झालेल्या पावसामुळे होळीनिमित्त स्थानिक यात्रेमध्ये खेळणी, खाऊ आणि इतर वस्तूंच्या दुकानांचं नुकसान झालंय। कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी नापिकी, तर कधी रोगराई, कधी पडलेले दर, तर कधी दलालांचं कमिशन, तर कधी सरकारकडून घोषणांच्या नावाखाली होणारी थट्टा। यात शेतकऱ्यांचं कंबरड आधीच मोडलेलं असताना यंदा तरी पीक चांगलं आलंय, हाती काहीतरी लागेल, आपल्या कष्टाचं चीज होईल अशी अपेक्षा धरून बसलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांची यंदाही अवकाळीनं माती केली आहे। लाखो रुपये खर्चून उभं केलेलं पीक यंदाही मातीमोल झालंय। अवकाळीनं पीक अडवी झाल्यानं उत्पन्न तर घटलंय, मात्र पीक शेतात कुजू लागलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ घोषणेची नाही, तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा लागली आहे।